25 वर्षामध्ये मी काम करतोय, अनेक सिनेमे केले, 100च्या वरती सिनेमे केले, पण इतकं यश मी कधी बघितलं नव्हतं. जे यश मला अनिरुद्धने दिले, आई कुठे काय करते दिले, स्टार प्रवाहाने दिलं. वडील पोलीस खात्यात होते, पोलिसात मला त्यांनी जाऊ दिलं नाही. मला म्हणाले मी आयुष्यभर कष्ट केले. कदाचित त्यांनी बाळाचे पाय पाळण्यात ओळखतो आपण की पाळण्यात असतात, तर तसं त्यांनी ओळखलं होतं की हा काही फार चांगला पोलीसवाला होऊ शकणार नाही. म्हणून मी म्हणतो ना की मी स्ट्रगल नाही केलं, पण मला मोठं करण्यासाठी खूप लोकांनी, माझ्या आई वडिलांपासून सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वामध्ये तुमचं स्वागत करते. आणि वचन दिले तू मला ही नवीन मालिका स्टार प्रवाहावर प्रेक्षकांच्या आता भेटीला आलीच आहे. आणि त्या मालिकेतले जे कलाकार आहेत ते मिलिंद सर आता माझ्यासोबत आहेत. सर्वात आधी तर कसे आहात? मी खूप छान आहे, थँक्यू. बराच वेळ झाला सर उभे आहेत, तुमच्या एनर्जीला कमाल आहे. मला तुमच्या फिटनेस बद्दल पण जाणून घ्यायचं, पण मी नंतर येतेच त्याच्याकडे. आई कुठे काय करते नंतर पुन्हा वेगळी भूमिका, काय सांगाल? एक आनंद होतोय खूप. हर्षवर्धन जागीरदार ची भूमिका मला मिळाली आहे, स्टार प्रवाहावर आहे, जे माझं खूप लाडकं चॅनल आहे. त्याच्यावर आई कुठे काय करते 5 वर्ष चालली. शशांक सोळंकी, 7 सेन्स मीडिया, शशांक आणि आम्ही वर्गमित्र आहोत, त्यामुळे त्याच्या प्रोडक्शन मध्ये काम करायला एक वेगळं होम प्रोडक्शन असल्यासारखं वाटतं. भूमिका इतकी उत्कृष्ट आहे. हर्षवर्धन जागीरदारची भूमिका आहे जी खूप विचार करून लिहिलेली आहे, खूप ऑथर बॅक्ड अशी भूमिका आहे. वकिलाची भूमिका आहे. माझे वडील रिटायर्ड पोलीस ऑफिसर, रिटायर्ड असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस, जे कायदा घोळून प्यालेले आहेत, त्यांना कायद्याची इतकी जाण आहे. आजही 86 वर्षाचे आहेत तरी सुद्धा आजही कन्सल्ट करतात, लोकांना मदत करतात, कायदा समजून सांगतात लोकांना. तर घरामध्ये कायदा आहे. माझी मुलगी सायबर लॉचा अभ्यास केलाय, तर लॉ ही माझ्या घरी आहे. आणि आता भूमिका पण वकिलाची असल्यामुळे कोर्ट, वकील, कायदा, तर मला घरी आल्यासारखं वाटतं. येस. ऍट होम. जेव्हा तुम्हाला या भूमिकेबद्दल विचारण्यात आले ना, तेव्हा तुमची नेमकी थॉट प्रोसेस काय होती आणि तुम्ही लगेच याला होकार दिलाय? मला होकार देण्याशिवाय पर्यायच नव्हता, कारण एक तर शशांक, त्यांनी मला विचारलं की मी नाही म्हणू शकत नाही, कारण आमचं एक वेगळं नातं आहे. एका वर्गात, एका कॉलेजमध्ये, एका बेंचवर बसणार आहे आम्ही, छान मित्र. आणि ती मैत्री नुसतं कॉलेजमध्ये नाही, तर ती मैत्री सातत्याने वर्षानुवर्ष ती आमची मैत्री आहे. ती आजही आमची तितकी घट्ट मैत्री आहे. त्याच्या मालिकेत काम करायचं नाही तर मग कुठे करायचं, असं होतं ते. मग जसं यशराज बरोबर शाहरुख खान काम नाही करणार तर मग कुठे करणार, किंवा असं ते इक्वेशन असतं की इतके इतके घरचे संबंध असतात किंवा इतके प्रेमाचे. स्टार प्रवाह यांनी मला इतकं भरभरून दिलं. आज मला आई कुठे काय करते नंतर जे यश मी गेल्या 25 वर्षामध्ये मी काम करतोय, अनेक सिनेमे केले, 100च्या वरती सिनेमे केले, पण इतकं यश मी कधी बघितलं नव्हतं. जे यश मला अनिरुद्धने दिले, आई कुठे काय करते दिले, स्टार प्रवाहाने दिलं. बरं, नुसतं यश दिलं नाही तर सातत्याने 5 वर्ष एका कलाकाराला प्रेम देणं किंवा त्याला मान देणं, आदर करणं किंवा त्याला आपलंसं करून घेणं, हे स्टार प्रवाहाने केलंय. त्यामुळे तिथे नाही म्हणायचा प्रश्न येत नाही. त्यामुळे मी रोल ऐकण्याआधी मी नाही, आधी हो म्हटलं होतं. आणि जेव्हा रोल ऐकल्यानंतर तर मग काय, सोन्याहून पिवळं म्हणतात तसंच आहे की अतिशय प्रतिभावान, अतिशय ऑथर बॅक चांगला रोल माझ्या वाटेला आलेला आहे आणि करायला मजा येते. येस. तुम्ही म्हटलात की माझे वडील पोलीस खात्यात, मुलगी सुद्धा लॉ शिकते. सो लहानपणी तुमच्या वडिलांनी तुम्हाला सांगितलेले का की तूही या क्षेत्रामध्ये जा? कारण तुम्ही लहानपणापासूनच बालकलाकार म्हणून असल्यापासून या क्षेत्रामध्ये जायचं असंच ठरलं होतं. म्हणजे आईला तर मला पोलीस सब इन्स्पेक्टर करायचं हे त्यांनी मनात ठरवलेलंच होतं. बरं, खूप कमी लोकांना माहिती की मी सब इन्स्पेक्टरची परीक्षा सुद्धा पास झालेलो आहे. मी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला लॉचं ऍडमिशन सुद्धा घेतलं. मी आर्मीमध्ये जायचं असंही माझं आहे. तर मी ना कॉलेजमध्ये, शाळेपासनं किंवा कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा
एक कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंड मध्ये होतो. जे बरेचसे यंग मुलं जे कॉलेजमध्ये जातील आता शाळेत, ते आयडेंटिफाय करतील की त्यांना हे पण करायचं असतं, ते पण करायचं असतं, कुठे आपल्याला यश मिळेल, कुठे आपल्याला समाधान मिळेल. आणि ते करत असताना मला कलाकार व्हायचं होतं, म्हणून मी ऑल इंडिया रेडिओ ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉईन केलं. आणि कलाकार हे प्रोफेशन घेताना मला आई वडिलांनी सपोर्ट केला, कारण मला डिसिजन घ्यायच्या आधी ती भीती होती की मी जसं सगळ्यांनाच असते की आपण गव्हर्नमेंटची नोकरी सोडतोय, सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी सोडतोय, आपल्याला यश मिळेल का नाही, आपण ही नोकरी ठेवून सिक लीव्ह घेऊन आपण प्रयत्न करूया का वगैरे. तरी पण घरच्यांचा सपोर्ट म्हणून मी कलाकार झालो, त्यामुळे मला सपोर्ट मिळाला छानपैकी. आणि वडील पोलीस खात्यात होते, पोलिसात मला त्यांनी जाऊ दिलं नाही. मला म्हणाले मी आयुष्यभर कष्ट केले, कदाचित त्यांनी बाळाचे पाय पाळण्यात ओळखतो आपण की पाळण्यात असतात, तर तसं त्यांनी ओळखलं होतं की हा काही फार चांगला पोलीसवाला होऊ शकणार नाही असं त्यांना वाटलं असतं, कारण माझ्या वडिलांसारखा चांगला पोलीस ऑफिसर मी झालो नसतोच, म्हणून मी या फील्डमध्ये आहे. वा, मस्त कमाल आहे ही स्टोरी. पण कसं असतं ना, प्रत्येक कलाकार ना स्ट्रगल करून वरती आलेला असतो. तुम्ही आजवर अनेक मालिका आणि चित्रपट केले. सो आता जे मिलिंद गवळी उभे आहेत आता समोर आणि इतक्या वर्षात सुद्धा प्रेक्षकांचं मिळालेलं प्रेम, त्याबद्दल तुम्ही काय सांगता? नाही, कष्ट तर कुठल्याही फील्डमध्ये करायलाच लागतात, म्हणजे फक्त कलाकार म्हणून नाही, तर कष्टाशिवाय देर इज नो ऑल्टरनेटिव्ह टू हार्डवर्क. हार्डवर्क हे प्रत्येक क्षेत्रात कराल. पण खरं सांगू का, माझं हार्डवर्क पेक्षा माझा जो सपोर्ट सिस्टम आहे त्यांचं हार्डवर्क खूप आहे. एक कलाकार जेव्हा मोठा होतो तेव्हा तो एकटा मोठा होत नाही, तर तो कोणाबरोबर काम करतोय, त्याची टीम काय आहे. म्हणून मी सातत्याने कौतुक करतो दिग्दर्शकांचं, निर्मात्यांचं किंवा वाहिनीचे हेडचं आणि घरच्यांचं. यांच्या सपोर्ट शिवाय किंवा त्यांच्या हार्डवर्क शिवाय तुम्ही काहीच नाही करू शकत. त्यामुळे माझं हार्डवर्क त्यांच्या समोर खूप कमी आहे. म्हणून मी म्हणतो ना की मी स्ट्रगल नाही केलं, पण मला मोठं करण्यासाठी खूप लोकांनी, माझ्या आई वडिलांपासून सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. आणि आता पण माझी बायको, मुलगी, जावई किंवा माझे जे नात्यातले आहेत मित्रमंडळी, सातत्याने ते फिजिकली नाही तर ते प्रार्थनेमध्ये असतं किंवा त्यांच्या शुभेच्छा असतात, प्रेक्षकांचे खूप शुभेच्छा असतात. नाहीतर एका कलाकाराला जर प्रेक्षकांचं प्रेम मिळालंच नाही तो फार पुढे नाही जाऊ शकत. तर ते मी प्रेक्षकांचाही, मायबाप प्रेक्षक म्हणतो मी त्यांना, की त्यांच्या प्रेमापोटी, त्यांच्या आशीर्वादापोटी मुळेच हा प्रवास करू शकलोय आणि तो अजूनही करतोय. वा, अशी कोणती भूमिका आहे का जी आजपर्यंत अजून केलेली नाहीये पण ती आयुष्याच्या टप्प्यावर एकदा तरी करायची? अशा अनेक भूमिका आहेत. म्हणजे मी लहानाचा मोठं वेगवेगळ्या भूमिका स्वप्न घेऊनच मी पुढे आलोय. आता आयुष्याच्या या टप्प्यावर मला कोणत्या कोणत्या भूमिका करता येतील. मला एक भगतसिंगची भूमिका करायची होती, शहीद भगतसिंगची, जी भगतसिंग वारले, त्यांना फाशी दिली त्यांच्या वयाच्या 26व्या वर्षी, पण मी ती भूमिका 42व्या वर्षी केली. पण ती कोणी म्हटलं नाही की अरे हा तसा मोठा आहे वयाने, पण ती करतात. बऱ्याचशा भूमिका मला असं वाटतं आता एज बार झालेलं आहे तर त्या मला करता येणार नाहीत. पण आय डोंट नो, खूपशा भूमिका राहिलेल्या आहेत त्या मी या आयुष्याच्या या फेज मध्ये करू शकेन. अनेक आहेत. येस, एक आयुष्य खरं भूमिका करण्यासाठी एक आयुष्य कमी पडतं. आता 2026 सुद्धा येणार आहे. सो 2025 हे वर्ष तुमच्यासाठी कसं होतं? माझं वर्ष माझ्यासाठी काय हे नाही, वर्ष येतं जातं. मला असं वाटतं हा प्रवास आहे आयुष्याचा. आणि मी काय 31 डिसेंबर वगैरे असं कधी सेलिब्रेट करत नाही की आता 25 जाणार आणि 26 येणार. तो 26ची पहिली तारीख पण मला तशीच तेवढ्याच कष्टाने किंवा तेवढ्याच मेहनतीने किंवा तेवढ्याच प्रामाणिकपणे काम करायचंय. 25 पण छान होतं. 25 आणि असा कुठलाच व्यक्ती नाही की ज्याच्या आयुष्यामध्ये सुख दुःख येत नाही. दुःखाच्या गोष्टी होतात तशा सुखाच्याही गोष्टी होतात, चांगल्या गोष्टी होतात तशा वाईटही गोष्टी होतात. त्यातनं मात करत करत तुम्हाला पुढे जायचं असतं. त्यामुळे 25 काय, 24 काय किंवा 23 काय किंवा 26 किंवा 27
यू डोंट नो. आत्ताच या क्षणात जे आहे ते आपलं प्रेझेंट मध्ये Present. येस. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगता? वचन दिले तुम्हाला 9:30 वाजता सोमवार ते शुक्रवार स्टार प्रवाहावर नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. धन्यवाद. आणि तुमचं फिटनेस फिटनेस काय नाही, एक काळजी घ्या स्वतःची. फिजिकल काळजी तर घ्याच, मेंटल काळजी घ्या, मेंटल फिटनेस ठेवा, स्ट्रेस घेऊ नका, आनंदी राहा, छान त्रास देऊ नका, त्रास करून घेऊ नका. आय थिंक मला असं वाटतं फिटनेस साठी यू हॅव टू लिव्ह अ व्हेरी स्ट्रेस फ्री लाईफ. बरेचसे आजार स्ट्रेसमुळे येतात आणि आपण उगाचच बऱ्याचशा गोष्टींचा स्ट्रेस घेतो. एक तर आपण फ्युचरचा स्ट्रेस घेतो की माझं पुढे कसं होईल, किंवा आपण पास्टचा स्ट्रेस घेतो की माझ्याकडनं हे झालं. काही नाही, प्रेझेंट मध्ये जगा, छान स्माइल देत येस. जगा आणि लिव्ह हेल्दी, लिव्ह पीसफुल. थँक्यू. कमाल. खरंच छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप ऑल द बेस्ट.